या मोदींच्या संग फोटो काढूया. ओके आहे ना. दिल्लीला येऊ काय? नटा बसलं पॅच तुटले द्यावीचं ती जरा वेल्डिंग केलं पाहिजे. देवाची जर इच्छा असली की आपण त्याच्या दारात पाहिजे तर आपोआप माणूस पोचतो. हे बघा काय ना काय फिरून आलाय? IBW जबरदस्त. आज जाऊन आला गाडी घेऊन? मस्त लवकर आलाय सकाळी आमच्या आधी. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. सकाळचे 10:15 वाजले ती आणि आमचे नाना आले ती राईड मारून IBW मधनं. सगळ्यात अगोदर आवरलं निघून गेले तिथनं एकटंच. तर आपलं आवरले, आंघोळ पाणी झालेलं आहे. आता काका मामा आवरायला लागले ती. आपण बसलो इथं कॉफी पित. त्यांनी आंघोळीच्या आधीच एक कॉफी पिऊन झाले, त्यांची चहा कॉफी पिऊन झालाय. आपण कॉफी मागवल्या, आपण कॉफी घ्यायची आता. आणि जवळच एक महादेव मंदिर आहे, तिथं जायचं आहे. हो ना येणार ना का देवळाला? महादेवाचं बघितलं मी, मारुतीचं नाही बघितलं. हां नाही, मामा म्हणले सकाळी महादेवाला जाऊ. तर महादेवाला जायचं आता थोड्या वेळात. इंग्लिशमध्ये विचारलं ती काय मला कळलं नाही. मी त्यांना काय बोललो, बाबा आपल्याला इंग्लिश येत नाही, आपल्याला येते मराठी. मग ते हिंदीत बोलायला आला की जो माउंट लावला आहे मोबाईलला कितनी देर से लगाया है. मी आपलं मोबाईलमध्ये बघितलं, म्हणलं 12 मिनिट हो गया. नाही कितने साल से म्हटलं तसं सांगा. 5-6 महिने झाले म्हणलं. काय त्याला प्रॉब्लेम काय नाही म्हणलं. मोबाईल जर व्यवस्थित असला तर काय एवढं हे नाही, प्रॉब्लेम नाही. याच्यात बी क्लिअरिटी क्लिअर. S23 जोरात आहे. काल आया है. तर आता आवरायचं, कॉफी प्यायची आणि निघू बाहेर. कोण सांगितले? ऑमलेट नाही किसने बताया? ओ मामा ऑमलेट सांगितले काय? काका कॉफी बोला मैं, ऑमलेट सांगितले सर? ऑमलेट नहीं बोला. अब शनिवार है, मारुति का वार है. अहो आले सांगितले काय? कोण सांगितले? नहीं किसने बताया? आज बाबा शनिवार आहे. हा शनिवार आहे आणि मी तर ऑमलेट खायचंच नाही. मांसाहार खातच नाही आपण. नाही देव देश धर्म गद्दारी नाही, काय पण होते. हा आवरा चला लवकर. हम है तयार. मामा कुठं पळायला लागलाय? थांबा जरा, पॅन्ट घालताय? टँक बॅग घेऊन टाकू. हा घेऊया चला. आवरावर झालेली आहे सर्वांनी आणि आता आम्ही निघायच्या तयारीत आहे. एकदम झालेली आहे तयारी. आता दुसरा दिवस आजचा उजळलेला आहे. फ्रीज झालेला आम्ही एकदम. आणि आता महादेव मंदिर कुठे आहे ते आम्ही बघून येतो. लागलाय मॅप लागला. चला बसा. आता जाता महत्वाचं मामांना आणि काकांना चप्पल घ्यायचं आहे. ती स्लीपर विसरून आले ती सांगून, पण ते आता अनवाणीच बसल्यात गाडीवर. बिल्डिंग वर्क काय विशेष? काय कट झालं? हा त्याला सपोर्ट नाही रे खाली, त्यामुळं लोड जातोय त्याच्यावर. नाही ती करू त्याला का नाही, हिथनं एक सपोर्ट काढून सपोर्ट टाकायचं. हा नाही रे, हे मजबूत नाही. हिथं नाही सपोर्ट टाकू नको. नाही त्यालाच आहे सपोर्ट. बघितलं अबे हिथनं घे की मग. अबे फुटस्टँडचा नट आहे का नाही, यातनं घे ना इथं सपोर्ट. बॅग पण टांगायला बरी पडेल ना, डायरेक्ट चाकात जाणार नाही. ह्याला मेन सपोर्ट पाहिजे. हे वजन आहे रे ह्याच्यावर, आणि डायरेक्ट ह्या 2 पट्टीवर आहे. ओके नटा बसलं पॅच तुटले द्यावीचं ती जरा वेल्डिंग केलं पाहिजे. एक बरं झालं इथल्या इथं का होलं. हे एक काम पडदिशी झालं ते बरं वेल्डिंगचं. मागं जाताना जर वाटत तुटलं असतं तर अवघड झालं असतं. रस्त्यात कोण वेल्डिंग करणार आहे, कसं काय ते एक लक्षात आलं म्हणून बरं. अभिच्या
झालं 2 मिनटात, काय लय वेळ लागला नाही तिथं. कसं आहे म्हणजे नशिबात असल्यावर ती मिळतच. चाललेलो महादेव मंदिरला आणि वाटत सापडलं हनुमान मंदिर. तसं पण आज शनिवार आहे का नाही मामा. देवाची जर इच्छा असली की आपण त्याच्या दारात पाहिजे तर आपोआप माणूस पोचतो. आपण निघालेलो दुसऱ्या देवाला, पोचलो मारुतीला डायरेक्ट. तेल अच्छा, इथं मूर्तीवरती तेल सोडायचं का. जय बजरंग बली मारुतीच्या नावानं चांगलं. चला सुरुवात झाल्या मारुती मंदिरापासून. एक नंबर काम झालेलं आहे आपलं. का 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 ओ काका काय गावलं का नाही चप्पल. इथे काय वाटत असलं तिकडे कठीण आहे, तिकडे लावा. 30 रुपये महादेव मंदिर आहे. मग इथंच आलोय आपण. मग ते आधी पाया पडून जाऊया. पायात पडायला मला वाटलं पुढं निघालं. पुढं कुठं कोण निघालंय. काकासनी पुढं जायची गडबड लई. पैसे द्या. आहेत पैसे आहेत माझ्याकडे. खर्च एकाकडेच म्हणजे हां तसं करू मग. मस्तपैकी आता महादेव दर्शन झालेलं आहे. आपल्या पाठीमागं आहे बागा बीच. पण 12 वाजले ती, त्यामुळं आम्ही काय बागाला आता उतरणार नाही. डायरेक्ट जाऊन नाश्ता पाणी करायचं, जेवायचं म्हणतात सगळी. जेवण कचकटीत. हां महादेव मंदिराचं दर्शन झालेलं आहे महत्त्वाचं, ज्यासाठी आपण इथं आलतो. ती जेवण खाणं करून डायरेक्ट रूमवरती जायचं, जरा आराम करून मग IBWचं नियोजन आहे. आणि बागा म्हटला तर नाईटचं नियोजन आम्ही केलं आहे. IBWमधनं मागं आल्यानंतर बागाला याचं नियोजन झालं आहे. नरेंद्र मोदी नवभारत. अय फोटो काढणार आहे का मोदींच्या संघ कोण. या या मोदींच्या संघ फोटो काढूया. हे बघा नवभारत. ए काय ना काय बोलताय, काय बोलताय, काय बोलताय नाना. एक फोटो काढा. ओके पत्रकार परिषद. काय म्हणतात मोदी साहेब. काय नाही काय 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 ओके आहे ना. दिल्लीला येऊ काय. अभि काय म्हणतोस. मोदी साहेबांना काय भेटून काय बोलायची इच्छा. सध्या बागा बीचच्या जवळच रेस्टॉरंटला एका जेवाय थांबली. ही सगळी बसल्या तिकडे. आणि आज शनिवार असल्यामुळे सगळ्यांनी व्हेज थाळ्या घेतल्या. ती आपले मेन म्हणजे काका, जे कधीही बाहेर पडल्यावर मटण सोडून दुसरं काहीच खाईत नव्हते. त्यांनी एक वेळा ट्रिपवरती 30-30 किलोमीटरचा प्रवास एक्स्ट्रा केला आहे का तर त्यासनी मटण खायचं आहे. असे काका पण आज शनिवार असल्यामुळे व्हेज खायला लागले. ती ऑर्डर दिल्या, जेवण तयार होऊन यायचं आहे अजून. तर आता मस्तपैकी चिलमध्ये पंख्याखाली बसली. इथं काय AC BC काय नाही आहे. थाळी काय, थाळी कशी आहे इथं बागाजवळ. अभि थाळीचा रेट काय आहे बागाजवळ. बागाजवळच्या रिसॉर्टला एका 200 रुपये थाळीचा रेट आहे. मस्तपैकी पोट भरून जेवायचं, रूमवर जायचं, जरासा आराम करायचा. बागावर आता काय इतकं बघण्यासारखं नव्हतं, म्हणजे ऊन आणि ती माती एवढी तापल्या 12च्या उन्हानं वाईट. त्यामुळं बागावरती आम्ही काय जास्त वेळ थांबलो नाही. पडदेशी बाहेर पडून म्हटलं आता निघू. हे बघा जेवणाची थाळी आलेली आहे. जेवणाच्या थाळीत भात, 3 भाज्या, 1 स्वीट आहे का काय कांद्याचा आहे, जरा मी टेस्ट करून बघायला लागणार. आणि हां लोणचं पण आहे. हां लोणचं आहे बघा, लोणचं आहे. आणि जेवण आले हे तुटून पडलेत बघा. मामा बघा 1 नाही 2 नाही. चला आता जेवून घेऊ. सांगा. जेवण क्वालिटी बेस्ट आहे, छान. आपल्याला पाहिजे तशी कडक बिस्किट रोटी आहे. मग चला जेवून घेऊ आधी. चला 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 जेवण झालेलं आहे आता मस्तपैकी. हे एक पानिपतचे भाव भेटले, भारी वाटलं बोलून. महाराजांचे फॅन आहेत आपले. मिलेंगे. जय शिवराय. चलो. उत्तर भारत पानिपतवरून आलेले आहेत. त्यांच्या हातात महाराजांचा बँड वगैरे चंद्रकोर बघून आम्हाला वाटलं की ते मराठी आहेत. म्हणून आम्ही बोललो त्यांच्यासंगी कुठून आलाय काय, तर बोलले मी आहे पानिपतचा. आणि जेवण पण बेस्ट होतं. रायता मला लय आवडला. एवढा जबरदस्त रायता होता का नाही. क्वालिटी. लास्ट स्टेशन.
पॉट टम झाल्या कचकाटून जेवल्यामुळं. व्यवस्थित झालं. मस्त जेवण झालं आणि असं मसालेदार नव्हतं, एकदम मस्त जेवण मस्त होतं ते मालक राजस्थान आणि कचकाटून जेवलं त्यामुळे तर लयच मस्त. राहिलं फक्त टाक आता कुठं टाकते त्याला चला टाक पेते तुम्ही गोव्याला येऊन.